दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. ही सिरीज तुम्हाला एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. राज्यसेवा असो, गट ब असो किंवा गट क असो किंवा इतरही ज्या परीक्षा असतील त्या परीक्षांसाठी. तर यामध्ये प्रश्न काय विचारलाय, 2 अणूंना आयसोबार म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. जर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल, न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आहे की दोन्ही अणूंमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज सारखी असेल. ऑप्शन क्रमांक 3 बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. सुरुवातीला अणू म्हणजे काय समजून घेऊ. माहिती असेल की अणू म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण, त्याला मॅटर आपण म्हणतो पदार्थाला, म्हणजे द्रव्य, आणि द्रव्याचा लहानात लहान कण त्याला आपण म्हणतो अणू. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही पदार्थाचे रासायनिक विभाजन करून मिळणारा अंतिम लहानात लहान कण त्याला आपण अणू असं म्हणतो. ही झाली वैज्ञानिक संज्ञा. त्याच्यानंतर आता न्यूक्लियस, अणूबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. अणूला केंद्रक असते. बरोबर आहे. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूक्लियॉन असतात, म्हणजे न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन्स म्हणजे काय असते, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते. बरोबर आहे. प्रोटॉनचा आपण बघतो अर्नेस्ट रुदरफोर्ड आहे, त्यांनी त्याचा शोध लावला. न्यूट्रॉन हा जो असतो तो उदासीन असतो. जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉन अणूमध्ये असतो हे सांगितले. आता हे झालं केंद्रकाचा भाग. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नसतात हे आपण शिकलो. त्याच्यानंतर अणूच्या कक्षा असतात KLMN अशा पद्धतीने, आणि हे जे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन हे विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असतात. हे कोणी सांगितलंय? निल्स बोर यांनी सांगितलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉन असते, इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो? इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉन असतो हे कोणी सांगितलंय? जे थॉम्सन यांनी सांगितलंय. अशा पद्धतीने आपण शास्त्रज्ञ सुद्धा इथे बघितले. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्याबद्दल माहिती घेतली. आता अणु अंक म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, अणु अंक म्हणजेच जेवढी प्रोटॉनची संख्या असते ती संख्या जी आहे ते कशाची असते? इलेक्ट्रॉनची सुद्धा असते. आणि प्रोटॉनची जी संख्या असते त्याला आपण अणु अंक असं म्हणतो. आणि अणु वस्तुमानांक म्हणजे काय? केंद्रकातील प्रोटॉन आहेत आणि केंद्रकातील न्यूट्रॉन आहे यांची एकत्रित बेरीज म्हणजेच आपण अणुवस्तुमानांक म्हणतो. आणि जर समान अणुवस्तुमानांक असत असतील तर त्याला आपण आयसोबार असे म्हणतो. अशा पद्धतीने आपण डिटेल माहिती घेतली. अशाच प्रकारे आपण डेली PYQ घेत असतो अनालिसिस. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. शिवाय आपलं टेलिग्राम आहे ते सुद्धा जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.